बेसवरती? नाही, मला एक गोष्ट या ठिकाणी प्राधान्याने नमूद करावीशी वाटते, की कोणत्याही गोष्टीला सुरुवातीला आपल्याला संधी द्यावी लागते. अनुभव जो असतो तो संधीतनं काम करताना येणारा अनुभव असतो. आपण जर आता विचार केला तर आपल्या देशाचे पंतप्रधान साहेब आहेत नरेंद्रजी मोदी साहेब. हे ज्या वेळेला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री झाले पहिल्या वेळेला, त्यावेळेला ते त्या ठिकाणचे साधे ग्रामपंचायतला सुद्धा कधी राजकारणाकडे पाहण्याचा जो कोण तरुण तो दृष्टी तरुणांचा आहे. आता आम्ही अपयशी ठरलो आहोत काही सगळं तरुणांना अपेक्षित असलेल्या गोष्टी देण्यासाठी. होय, राजकारणी म्हणून मी पक्ष म्हणून बोलत नाही, राजकारणी म्हणून आम्ही जे राजकारणामध्ये छोटे मोठे कार्यकर्ते आहोत ते सगळे लोक काही ना काही कारणामुळे आम्ही अपयशी ठरलेलो आहोत असं एकंदरीत मला असं वाटतं. की माझी माहिती आहे, जे दादांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, माझ्या माहितीनुसार एक मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशात मिळू शकतं, केंद्रामध्ये मिळू शकतं. ते मंत्रीपद आम्हाला दादांना द्यावं ही मागणी आम्ही. अजून एक माझा ह्याच्यावरूनच एक प्रश्न होता सर, की तुम्ही आता ही मागणी केली आहे, तुम्ही मला वाटतं तुम्ही फक्त तुम्हीच हे पत्र सुनेत्रा वहिनींना लिहिलंय, पण तुमच्या सोबत अजून काही नेते आहेत राष्ट्रवादी मधले ज्यांनी तुम्हाला? इतर पण जे कोणी लोक असतात, पक्षातले वेगवेगळे पदाधिकारी आहेत जे आधीपासून दादांसोबत होते, ते पदाधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातली जी मान्यवर मंडळी आहे, मग साहित्य असू द्या, क्रीडा, कला, पत्रकार क्षेत्रातली असू द्या, अशा लोकांची सुद्धा माझी या विषयावर चर्चा झालेली आहे. आणि या सगळ्या लोकांचं म्हणणं हे आहे की जर तुम्हाला पक्ष पुढे न्यायचं असेल आणि देश पातळीवर त्याला खऱ्या अर्थाने जर स्थान मिळवून द्यायचं असेल तर तुम्हाला दादांशिवाय दुसरा पर्याय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होऊ शकत नाही. अन्यथा फक्त मंत्रीपद कोणाला तरी मिळेल आणि ते मंत्रीपद फक्त मंत्रीपद म्हणून त्या ठिकाणी राहील. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. सध्या राज्यासह देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत आणि यामध्येच महाराष्ट्रामधला जे महायुती सरकार आहे, या महायुती सरकारमधला जो मोठा पक्ष आहे, राष्ट्रवादी अजित पवार गट, या पक्षामध्ये सुद्धा काही हालचाली सध्या सुरू आहेत. खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा असेल किंवा पक्षांमध्येच काही नाराजीचे सूर असतील आणि काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना त्यांच्याच पक्षातून मिळालेली नोटीस असेल, यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आहे आणि याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटामधल्याच एका नेत्यानं म्हणजे एका कार्यकर्त्यानं एक नोटीस दिलेली आहे सुनेत्रा पवार यांना. या नोटीसमध्ये त्यांनी अशी मागणी केलेली आहे की पार्थ पवार यांना केंद्रामध्ये मंत्रीपद मिळावं. ही नोटीस नेमकी काय आहे, या नोटीसमध्ये काय आहे, हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आज प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहे जी आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. ही जी चर्चा आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना एक नोटीस दिलेली आहे, नेमकं या नोटीस मध्ये काय आहे? नाही, मी सुरुवातीला एक या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की मी हम्म, सुनेत्रा वहिनींना, आमच्या ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, हम्म, त्यांना नोटीस दिलेली नाही, तर मी त्यांच्याकडे एक मागणी केलेली आहे. हम्म, आणि ती मागणी ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. हम्म, या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर जर हम्म, आपल्याला मोठं करायचं असेल, जर आपल्याला त्याला वाढवायचं असेल, हम्म, प्रत्येक राज्यामध्ये त्याला रुजवायचं असेल, तर पार्थ पवार हे आपले तरुण नेते आहेत, युवा नेते आहेत, ते हम्म, अजितदादांचा फेस आहेत, अजितदादाचे त्यांच्यामध्ये रक्त आहे. आणि हम्म, त्या पद्धतीने जर भविष्य काळामध्ये हा पक्ष 25-30 वर्ष पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढे न्यायचं असेल तर हम्म, आज त्यांना केंद्रामध्ये मंत्री, कारण सत्तेशिवाय शहाणपण नसतं असं म्हणतात, तर हम्म, त्यांना केंद्रामध्ये आता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या बातम्या वारंवार आपण टीव्हीवर इतरही माध्यमांमधून बघत आहोत. तर हम्म, त्यांना त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यासंदर्भात आपण स्वतः म्हणजे वहिनी साहेबांनी, पंतप्रधान असतील किंवा शहा साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्याकडे पक्षाच्या वतीने शिफारस करावी अशी हम्म. मागणी मी त्या पत्रामध्ये केलेली आहे. म्हणजे तुम्ही त्यांना एक रितसर पत्र दिलंय, त्या पत्रामध्ये तुम्ही ही मागणी केली आहे, होय. बरोबर? मग पण त्याचं तर काही उत्तर आलंय तुम्हाला त्या पत्रावरती? नाही, उत्तर अपेक्षित नाहीये, त्याच्यावर कृती अपेक्षित आहे. त्याच्यामुळे उत्तर वगैरे काही मला अपेक्षितच नाहीये. उत्तर येईल असं हम्म, अपेक्षा नसते. हम्म, त्याच्यावर त्या गोष्टीची कृती अपेक्षित आहे.
आता मी हम्म, माझा प्रस्ताव जो आहे, माझी मागणी जी आहे ती त्यांच्या समोर ठेवलेली आहे. हम्म, त्याच्यावर त्या योग्य पद्धतीने जे काही उचित निर्णय असेल पक्ष पातळीवर, कोर हम्म, कमिटीची बैठक असते, बाकीच्या अनेक गोष्टी असतात, त्यामध्ये त्या योग्य पद्धतीचा तो निर्णय त्या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे. हम्म. पण तुम्ही जी ही आता मागणी जी केलेली आहे ती कोणत्या आधारावरती म्हणजे केली आहे? तुम्हाला असं का वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की सत्तेसाठी मंत्रीपद गरजेचं आहे, बरोबर? हम्म, पण आता पार्थ पवारांची ही पहिलीच टर्म आहे राज्यसभेची हम्म. सध्या. त्यांचा अनुभव तितकासा नाहीये. राजकारणाचा अनुभव असेल किंवा ऑल ओव्हर सगळाच अनुभव. तर का तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे कोणत्या अं, आधारावरती, कोणत्या बेसवरती? नाही, मला एक गोष्ट या ठिकाणी प्राधान्याने नमूद करावीशी वाटते, की हम्म, कोणत्याही गोष्टीला सुरुवातीला आपल्याला संधी द्यावी लागते. हम्म, अनुभव जो असतो तो संधीतनं काम करताना येणारा अनुभव असतो. हम्म, आपण जर आता विचार केला तर आपले देशाचे पंतप्रधान साहेब आहेत नरेंद्रजी मोदी साहेब, हे ज्या वेळेला गुजरात राज्याचे मुख्यमंत्री झाले पहिल्या वेळेला, हम्म, त्यावेळेला ते त्या ठिकाणचे साधे ग्रामपंचायतला सुद्धा कधी निवडलेले नव्हते. तिथे कधी आमदार झालेले नव्हते. त्यांना हम्म, थेट वरून राज्याचं मुख्यमंत्री पद त्या ठिकाणी देण्यात आलं. आणि हम्म, आपण हा इतिहास आपण बघितलेला आहे की त्यांनी 15 वर्ष, सलग 15 वर्ष त्या गुजरातचं मुख्यमंत्री पद भूषवलं. आणि त्याच हम्म, बरोबरीने गुजरातमध्ये न भूतो ना भविष्यते अशा पद्धतीचा विकास करून त्यांनी त्या ठिकाणी दाखवला. हम्म, नंतर त्यांना त्या ठिकाणी आपण देशाचं कामकाज करताना गेली 12 वर्ष आपण अनुभवतो आहोत, बघत आहोत. हम्म, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं एखादं पद असलं तर त्याच्यावर त्याचं काहीतरी म्हणजे अनुभव असतो वगैरे असं नाही. माणूस हम्म, हा अनुभवातून शहाणा होत असतो. हम्म, सुरुवातीला त्यांना आता मंत्रिपदाची जर त्या ठिकाणी आपण संधी दिली तर हम्म, निश्चितपणाने त्यांचं कर्तृत्व जे आहे, जे आम्ही हम्म, पक्षामध्ये गेले अनेक वर्ष बघतो आहोत, ते ज्या हम्म, पद्धतीने काम करतायत पक्षाचं, म्हणजे आपण पडद्यामागची भूमिका ज्याला आपण म्हणतो, मग हम्म, वेगवेगळे नेत्यांचे दौरे ठरवणं असू द्या, सभा ज्या असतील मोठ्या मोठ्या त्या सभांचं नियोजन असू द्या, हम्म, पक्षामधील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशी काही चर्चा करणं असू द्या, दुसऱ्या कोणत्याही गोष्टींमध्ये त्यांचा हा इतका महत्वाचा सिंहाचा वाटा त्यांचा या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतो. हम्म, ते आतापर्यंत कधी पुढे आलेले नव्हते, कारण की दादा हम्म, होते, पवार साहेब होते, सगळेच लोक होती हम्म, पक्षामधली, हम्म, इतर सिनियर लोक होती. पण आता दुर्दैवाने दादा गेल्यामुळे त्यांच्यावर पुढे येऊन सगळं सांभाळण्याची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, आलेली आहे. आणि त्यामुळे आता मला असं वाटतं की त्यांचा अनुभव हा निश्चितपणाने आहे. फक्त तो प्रशासनातला अनुभव नाही, पण तो येईल. त्याच्यामुळे हम्म, त्यांना ते द्यायला पाहिजे. त्यांचं इंग्रजी हम्म, भाषेवर प्रभुत्व आहे, त्यांचं हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. लंडनमध्ये ते शिकलेले आहेत. हम्म, जागतिक पातळीवर कोणत्या कोणत्या गोष्टी चालतात त्याचं व्यवस्था, म्हणजे सामाजिक असू द्या, आर्थिक असू द्या, क्रीडा क्षेत्रातलं असू द्या, तरुणांच्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील त्याविषयीचे असू द्या, त्याचं हम्म. चांगलं आकलन हे पारदादांना आहे. त्याच्यामुळे मी पत्रामध्येच ते 8 मुद्दे नमूद केले आहेत. त्यामध्ये हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यांना हे का देण्यात यावं, हा कोणते महत्वाचा कोणते प्रश्न आहे. 8 मुद्दे दुसरा विषय हा थोडस आहे हम्म, की हम्म. कोणते असे 8 मुद्दे आहेत सांगण्याचा मी म्हणजे थोडस प्रयत्न करतो. मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की पक्षामध्ये तरुणांची जो तरुणांचा चेहरा असतो, तो चेहरा तरुणांना आकृष्ट करणारा असला पाहिजे. आता पक्ष हा जो आहे, आपण भारताचा जर विचार केला तर हा देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तरुण ह्या देशाचा आपण म्हणतो की कणा आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आजची ज्या तरुणांची अवस्था आपण पाहिली, म्हणजे आपल्याला देखील मी विचारतो, आपल्या आजूबाजूला जे तरुण वावरत असतात, जे नॉन पॉलिटिकल तरुण आहेत, अशा तरुणांशी, युवतींशी, युवकांशी, विद्यार्थ्यांशी आपण जर चर्चा करत असू, त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की अतिशय नैराश्याच्या भावनेतून आजचा तरुण हा राजकारणाकडे पाहतोय. कारण की त्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी, त्याला अपेक्षित असणारे त्याचे जे स्वप्न आहेत त्या तरुण वर्गाचे, ते स्वप्न हे पूर्णपणाने निराळे आहेत. आणि त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी हे आपले लोक, राजकारणी लोक काही करत नाही नाहीत. पण सरकार असं तर म्हणून तुमचंच सरकारमध्ये तर नाही, मी तुम्हीच मी आहात ना. सरकार किंवा याच्याविषयी बोलतच नाहीये. मी एकूण राजकारणाविषयी बोलतोय. मी हम्म. राजकारणाविषयी बोलतोय. नाही नाही राजकारणामध्ये ते तुम्ही विरोधी पक्षातले लोक तरुणामध्ये सुद्धा. तरुणामध्ये जे नैराश्यता आहे तुम्ही त्याचा जो मुद्दा घेतला तर सरकार महायुती सरकार असेल जे महाराष्ट्रात आहे त्याच्यात तर तुमचाच पक्ष आहे ना. मी तेच म्हणतोय की राजकारणाविषयी बोलतोय. मी हम्म, सरकार करत असलेल्या आम्हाविषयी नैराश्य मी म्हणत नाहीये. एकूण राजकारणाविषयीच नैराश्य जे आहे, राजकारणाकडे पाहण्याचा जो कोण तरुणाचा आहे, हम्म, तो दृष्टी तरुणांचा नाहीये.
आता आम्ही अपयशी ठरलो आहोत का हे सगळं तरुणांना अपेक्षित असलेल्या गोष्टी देण्यासाठी? होय. राजकारणी म्हणून मी पक्ष म्हणून बोलत नाही, राजकारणी म्हणून आम्ही जे राजकारणामध्ये छोटे मोठे कार्यकर्ते आहोत ते हम्म, सगळे लोक काही ना काही कारणामुळे आम्ही अपयशी ठरलेलो आहोत, हम्म, असं एकंदरीत मला असं वाटेल. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की आपण याच्याकडे निगेटिव्ह गोष्टीने न पाहता तरुणांच्या अपेक्षा पूर्ण कशा करता येतील ह्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं आपण बघायला पाहिजे. हम्म, आणि त्याच्यासाठी त्यांची भाषा ज्याला अवगत आहे हम्म, असाच तरुण चेहरा आपल्याला लागेल, जेणेकरून आपला पक्ष वाढेल. अजितदादांचे जे विचार होते, जे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचे विचार आहेत, ते विचार आपल्याला पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या तरुणांमध्ये हम्म, रुजवण्यासाठी तरुण चेहरा लागेल, म्हणून मी पार्थदादांचं नाव त्या ठिकाणी हम्म, सजेस्ट केलेलं हम्म. आहे. आता आपण राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद ही जास्त आहे, बरोबर. मात्र केंद्राकडे पाहिलं तर सध्या राष्ट्रवादीचा एकच खासदार आहे लोकसभेमध्ये, ते म्हणजे सुनील तटकरे. मग ताकद तशी बघायला गेलं तर केंद्रामध्ये इतकी नाही, मग त्या आधारावरती द्यायचं म्हटलं मंत्रीपद तर होऊ शकतं का? म्हणजे ते पॉसिबल आहे का? नाही, मंत्रीपद हे काही खासदारांच्या संख्येवर नाही. आता आम्ही त्यांचे मित्रपक्ष आहोत. हम्म, माझ्या माहितीनुसार जी माझी माहिती आहे, जे दादांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, माझ्या हम्म, माहितीनुसार एक मंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशात मिळू शकतं, केंद्रामध्ये हम्म, मिळू शकतं. ते मंत्रीपद आम्हाला पार्थदादांना द्यावं ही मागणी आम्ही केलेली आहे. हम्म, हम्म. अजून एक माझा ह्याच्यावरूनच एक प्रश्न होता सर, की तुम्ही आता ही मागणी केली आहे. तुम्ही मला वाटतं तुम्ही फक्त तुम्हीच हे पत्र सुनेत्रा वहिनींना लिहिलंय. पण तुमच्या सोबत अजून काही नेते आहेत राष्ट्रवादी मधले ज्यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय? मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो या विषयामध्ये, की मी राज्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष आहे. हम्म, क्रमांक 2चं पद माझं आहे पक्षामधलं. हम्म, हम्म, माझ्यासोबत ज्या वेळेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादा विरोधी पक्ष नेते असताना प्रवेश केला होता, हम्म, त्यावेळेला माझ्यासोबत मी एकट्याने प्रवेश केलेला नाही. माझ्यासोबत 23 जिल्ह्यातल्या लोकांनी प्रवेश केला आहे. हम्म, 23 जिल्ह्यातल्या. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस ही जेव्हा दादांशी आमचं बोलणं झालं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं हे विभाजन पण झालेलं नव्हतं. दादा विरोधी पक्ष नेते होते आणि आमचं बोलणं फायनल स्टेजला आल्याच्या नंतर दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले 3-4 दिवसातच. तर 23 जिल्ह्यातल्या लोकांनी आम्ही प्रवेश केलेला आहे. त्याच्याच बरोबरीने इतर पण जे कोणी लोक असतात, पक्षातले वेगवेगळे पदाधिकारी आहेत, जे आधीपासून दादांसोबत होते, ते हम्म, पदाधिकारी, वेगवेगळ्या क्षेत्रातली जी मान्यवर मंडळी आहे, मग साहित्य असू द्या, क्रीडा, कला, पत्रकार क्षेत्रातली असू द्या, अशा लोकांची सुद्धा माझी या विषयावर चर्चा झालेली आहे. आणि या सगळ्या लोकांचं म्हणणं हे आहे की जर तुम्हाला पक्ष पुढे न्यायचा असेल आणि देश पातळीवर त्याला खऱ्या अर्थाने जर स्थान मिळवून द्यायचं असेल, तर तुम्हाला पार्थदादांशिवाय दुसरा पर्याय केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये होऊ शकत नाही. अन्यथा फक्त मंत्रीपद कोणाला तरी मिळेल आणि ते मंत्रीपद फक्त मंत्रीपद म्हणून त्या ठिकाणी राहील. वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष, काय 2-4 वर्ष ते मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतील. परंतु जर अजितदादांच्या चिरंजीवांना म्हणून आणि जो कर्तृत्ववान आहे, नुसता मुलगा म्हणून नाही, पण हम्म, पवार घराण्यातल्या व्यक्तीच पक्ष चालवू शकते, त्यांना जर तुम्ही देश पातळीवर पुढे करण्याचा प्रयत्न केला, काम त्यांना जर संधी त्या ठिकाणी दिली, तर पक्ष हम्म, निश्चितपणाने देश पातळीवर वाढेल, असं हम्म, माझ्यासोबतच्या अनेक लोकांचं म्हणणं आहे. आपण जो हम्म, प्रश्न मला विचारलात की पक्षामधल्या तुम्ही एकट्याने दिलंय, तर माझं एकट्याचं पत्र जरूर असू शकतं, पण हम्म, भावना मात्र असंख्य कार्यकर्त्यांच्या याच आहेत. हम्म, हम्म. सर आता तुम्ही म्हटलात की अनुभव हळूहळू येतो त्या पदावरती गेल्यानंतर, किंवा तुम्ही मोदींचं मगाशी एक एक्झाम्पल दिलं, बरोबर. मात्र आता कुठे काही महिने झालेत फक्त पार्थ पवारांना खासदारकी मिळून. अजून त्यांना काही अनुभव येणं सुद्धा तेवढं अपेक्षित आहे, कारण की शेवटी जनतेच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न येतात. जनतेसाठी काही आतापर्यंत काही काम जर त्यांनी केलं असतं, किंवा एकंदरीत लोकांसाठी तर आतापर्यंत कुठल्या हायलाईट मध्ये सुद्धा ते राहिलेले नाहीयेत. तो एक सुद्धा मुद्दा आहे याच्यामध्ये. मग अजून त्यांना अनुभव तरी येणं त्या पद्धतीचा गरजेचं आहेच ना. नाही, मला असं वाटतं की आपल्या देशाला ह्या दोन गोष्टी निश्चितपणाने उदाहरण देण्यासारख्या आहेत. जे मी पहिले तुम्हाला उदाहरण दिलं नरेंद्र मोदी साहेबांचं, तसं आता परत उदाहरण एक देतो स्वर्गीय राजीवजी गांधी साहेबांचं. ज्या वेळेला इंदिराजींची हत्या झाली त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी राजीवजींनी पंतप्रधान पदाची
मी तर मोदी साहेबांचं फक्त मुख्यमंत्रीचा विषय सांगितला. पण राजीवजींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती ज्या वेळेला ते ग्रामपंचायतला सुद्धा निवडलेले नव्हते. त्याच्यामुळे अनुभव हा जो विषय आहे हा विषय मुळातच तुम्ही त्यांचं कामाची जोपर्यंत संधी दिल्याच्या नंतर तुम्ही हातोटी बघत नाही तोपर्यंत हम्म, कोणत्याही व्यक्तीविषयी आपल्याला बरोबर. याला अनुभव हम्म, आहे किंवा नाही हे म्हणता हम्म, येणार नाही. आता आपण पत्रकार आहात, आपल्या हम्म, चॅनलने सुद्धा आपल्याला पहिल्यांदा जेव्हा कुठे बाईट घ्यायला पाठवलं असेल, बातमी हम्म, द्यायला सांगितलं असेल, हम्म, तेव्हा पहिली जी बातमी तुमची असेल त्यावेळेला तुम्हाला काय अनुभव होता? हम्म, तर हम्म, नाही. पण अनुभव हा कुठेतरी संधी दिल्याशिवाय त्याच्यातलं टॅलेंट बाहेर येत नाही ना, दिसत नाही ना समाजाला. हम्म, हम्म, हम्म. ते दिसलं पाहिजे ना, मग ते दिसण्यासाठी बरोबर, संधी बरोबर. द्यायला अनुभव पाहिजे. महत्वाचा आहे. मात्र मंत्रिपद आहे, खूप मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रश्न विचारला सर. माझा पुढचा असा मुद्दा आहे, की आता म्हणजे गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुद्धा आहेत, की पक्षांमध्ये काही तुमच्या नाराजीचे सूर आहेत. खरी अशी परिस्थिती आहे सध्या राष्ट्रवादीमध्ये. कारण की आता सुनेत्रा पवार यांना तुमच्याच पक्षातल्या एका बड्या नेत्यानं नोटीस दिली होती. कायदेशीर नोटीस होती ती सुद्धा. अशा चर्चा आहेत लोकांच्या. त्याच्यामुळे मी हा प्रश्न घेतला. काय नाही, नाही, नाही. सांगाल? असं काही कुठे नाराजी वगैरे नाही. आमचा पक्ष हा देशामध्ये सुनेत्रा वहिनी आणि राज्यामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे. आम्ही सगळे दादांच्या निधनाच्या नंतर एक संघ आहोत आणि आमच्या पक्षामध्ये कुठेही अशा पद्धतीची दुफळी नाही. एखादी नोटीस समजा एखाद्या नेत्याने दिली असेल, ती कायदेशीर नोटीस आहे. त्याला कायदेशीर पद्धतीने उत्तर दिलं जाईल. पण ती हं, नाराजी आहे ती त्यांची व्यक्तिगत नाराजी आहे. ते असू हं, शकते. प्रत्येकाला मत मांडण्याचा या ठिकाणी अधिकार आहे. प्रत्येकाला हक्क मागण्याचा अधिकार आहे. त्यांना हं, ते वाटलं असेल की हे चुकीचं झालंय, त्यांनी नोटीस पाठवली. त्याला त्याच पद्धतीचं कायदेशीर उत्तर पक्षाचे लीगल हेड जे आहे ते देतील ना. हं. नाही, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्षपद मिळण्याबाबत सुद्धा आधी अनेक कॉन्ट्रोव्हर्सी झाल्या होत्या. अनेक बातम्या वेगवेगळ्या आपण सगळ्यांनीच पाहिल्या होत्या. मात्र आता आता सुद्धा तेच सूर कुठेतरी दिसतात आहेत. त्याच्यामुळे लोकांच्या अशा चर्चा आहेत, की नाराजीचे सूर असतील पक्षामध्ये. म्हणून मी तुम्हाला थेट प्रश्न विचारला. अजून कोणता सर मुद्दा आहे बाकी? नाही, मला असं वाटतंय की याच्यामध्ये तुम्ही जे म्हणालात की नाराजीच्या चर्चा वगैरे ह्या मीडियामध्ये असतात. आता मीडियाला पण दिवसभर बातम्या चालवायच्या असतात. बरोबर. काहीतरी काढायचं हं. म्हणून मग ते छोटं काही दिसलं की त्याला मोठं करून रंगवून ते दाखवतात. नाही त्याच्यामुळे म्हणूनच फार काही आम्ही ते नाही. मुलाखतीमधून तुम्हाला थेट प्रश्न विचारला, की तुम्ही पक्षामध्ये आहात. तुम्हाला तिथली वास्तव परिस्थिती माहीत आहे. अजून नाही, कोणता मुद्दा मला सर राहिलाय माझ्या पार्थ तरी पवारांच्या विषयी? निदर्शनामध्ये असं कुठल्याही प्रकारची फूट, नाराजी, खतखत हे माझ्या तरी निदर्शनास कुठेही दिसत नाही, आलेलं नाही. आता माझाही जवळपास राजकारणातला 27-28 वर्षांचा अनुभव आहे. हं, त्याच्यामुळे हं. मलाही त्या गोष्टी लक्षात येतात झटकन, पण मला काही तसं दिसत नाही. थँक यू सर. तुम्ही वेळ दिलात, वेळात वेळ काढून तुम्ही मुंबई आउटलुकशी बातचीत केली त्याविषयी. धन्यवाद. मुंबई आउटलुक नाही माझं मत जाणून घेतलं त्याबद्दल तुमच्या आणि मुंबई आउटलुकचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय राष्ट्रवादी. थँक यू.